लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत. आनंद निवास परत मिळवण्यासाठी जीवाने नक्की 10 करोड रुपये आणले तरी कुठून, ते सत्य जीवाच्याच तोंडून आता नंदिनीला समजणार आहे. तर पार्थसोबत पार्टीत जाताच मोठी कमाल होत सर्वांच्या तोंडून काव्याचं कौतुक होणार आहे आणि रम्याचा तिळपापड. पण आता नंदिनीला सत्य नक्की समजतंय तरी कसं, आणि पार्टीत काव्या अशी काय कमाल करणार आहे की सर्वांच्या तोंडून तिचं कौतुक होणार आहे, पाहणार आहोतच. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. प्रेक्षकांनो, आपण मालिकेमध्ये पाहिलं होतं की जीवाच्या मूर्खपणामुळे का असेना नकळत पण नंदिनीच्या आनंद निवासावरती मोठं संकट उभं राहतं. अर्थात ते संकट स्वतः जीवाच दूर करतो. त्याचा लिलाव होत असतानाच ऐनवेळी जीवाने येऊन मोठा धमाका केला होता. आश्रम वाचवण्यासाठी जीवाचा संघर्ष हा कोणीही पाहिलेला नसतो. आश्रम वाचवण्यासाठी खूप मोठी रक्कम लागणार असते, पण ती आणायची तरी कुठून, हा प्रश्न पडला असतानाच जीवाने खूप मोठी जोखीम पत्करून टोकाचं पाऊल उचललेलं असतं. इतकी मोठी रक्कम उभी करताना जीवाने घरच्यांनाही आणि पार्थला सुद्धा विश्वासात घेतलेलं नसतं. कोणालाच काहीच कळू न देता त्याने हे टोकाचं पाऊल उचललेलं असतं. नंदिनीने याआधी 2-3दा जीवाला त्याबद्दल प्रश्नही विचारलेला असतो की जीवाने ऐनवेळी इतके पैसे जमवले तरी कसे, पण प्रत्येक वेळी नंदिनीच्या प्रश्नाचे जीवाने फक्त टाळाटाळ केली. पण आता सत्य नंदिनीला अखेर समजणारच असतं. तर पिहू अभ्यास करत असते आणि पिहू अभ्यास करत असतानाच तिला अभ्यासामध्ये थोडा व्यत्यय येतो. तिला आता त्या प्रश्नाचं उत्तर हवं असतं, म्हणूनच ती प्रश्नाचं उत्तर कोणी देईल का त्या व्यक्तीकडे जाते आणि नेमकी नंदिनी समोर असते. नंदिनीला ती विचारते की मला एक प्रश्न पडलाय आणि त्याचं उत्तर मला हवं आहे. नंदिनी विचारते की बोल. तेव्हा पिहू विचारते की 10 करोडमध्ये किती शून्य असतात. तेव्हा नंदिनी सांगते की 8. आता तिथेच नंदिनीला क्लिक होऊन जातं की जीवाने ते 10 करोड उभा केलेत, परंतु कसे. जीवाने अजूनही उत्तर दिलेलं नाही आहे. जेव्हा नंदिनीने आधी विचारलं होतं तेव्हा तर टाळाटाळ केली, पण नंदिनीला त्या प्रश्नाचं उत्तर हवं असतं. तर इकडे पार्थने कंपनीमध्ये आता पार्टी आयोजित केलेली असते, दिवाळीची पार्टी. सर्व ऑफिस स्टाफला तो देणारच असतो आणि सोबतच आता एक अटही असते की प्रत्येकाने आपापल्या बायकोला तिथे घेऊन यायचं. आधी पार्थला थोडा संकोच वाटतो की काव्याला नक्की विचारायचं तरी कसं, आणि काव्या त्याच्यासोबत यायला तयार होईल का. ती त्याच्यावरती रागावली तर. पार्थ तरीही हिम्मत करून काव्याला येऊन विचारतो की ऑफिसमध्ये एक पार्टी ठेवली आहे आणि त्या पार्टीची अट अशी आहे की प्रत्येकाने आपापल्या बायकोला घेऊन यायचं आहे. तेव्हा काव्या डोळे वटारूनच त्याच्याकडे पाहते. तेव्हा काव्या त्याला विचारते की पण माझी काय गरज आहे पार्टीमध्ये. तेव्हा पार्थ म्हणतो की अहो काव्या, आता पार्टी आपल्याच कंपनीने आयोजित केली की नाही, मग तिथे तुम्ही तर असायलाच हव्या आणि अटही आहे ना तशी. तरीही काव्या टाळाटाळ करते. पार्थला ती बहाणा करते की पण देशमुख, अहो मी यापूर्वी अशा पार्ट्या कधी अटेंड केलेल्या नाही आहेत आणि तिथे मी येऊन तरी काय करणार आहे. ऑफिसचे एम्प्लॉईज तर तुमचे आहेत ना. त्यावर पार्थ काव्याला रिक्वेस्ट करतो की प्लीज, मला मनापासून वाटतं की तुम्ही माझ्यासोबत तिथे असावं आणि तसंही तुम्ही माझ्या आयुष्यातला महत्त्वाचा भाग आहात ना, मग आपण दोघे तर तिथे सोबतच असू. तेव्हा काव्या पुन्हा डोळे वटरून त्याच्याकडे पाहते. काव्या थोडा विचार करते, पण पार्थला नकार द्यावासा तिला वाटत नाही. जेव्हा काव्याकडून पार्टीसाठी होकार मिळतो तेव्हा मात्र पार्थ इतका खुश होतो. इकडे नंदिनी जीवाला आता जाब विचारणारच असते की त्याने 10 करोड रुपये नक्की उभे केले तरी कसे, आणि त्यासाठी ती तिच्या रूमकडे जाते. नेमकं जीवाला फोन येतो महाजन सरांचा आणि महाजन सर जीवाशी बोलत असतात. तेव्हाच त्यांनासुद्धा नेमका तोच प्रश्न पडतो की जीवाने ऐनवेळी इतकी रक्कम कशी काय उभी केली. जेव्हा ते याबद्दल चौकशी करतात तेव्हा जीवा सांगून टाकतो की अहो मी ना सौदा केलाय. पाठीमागून नंदिनी येते. आता नंदिनी त्याचं बोलणं ऐकते. जीवा स्वतःच्या तोंडून कबुली देतो की म्हणजे मी ना मेलेल्या माणसाचा सौदा केलाय. आता महाजन सरांना तर उमगतच नाही. ते विचारतात की म्हणजे. तेव्हा जीवा सांगतो की काय आहे सर, खरं तर ही गोष्ट नंदिनीला कळू द्यायची नाही आहे आणि तुम्हीही सांगू नका. पण नंदिनी तर गुपचूप पाठीमागून ऐकते.
तेव्हा जीवा सांगतो की माझी आजी आहे ना, तिने मला एक पारंपरिक हार दिला होता, जो की आजपर्यंत माझ्याकडे होता. तोच हार मी तिथे घाण ठेवलाय आणि त्याच्याऐवजी ते पैसे घेतलेत. नाही म्हटलं तरी त्यावेळच्या त्या हाराची किंमत आत्ताची 10 करोड रुपये इतकीच आहे. तेव्हा त्यांना धक्का बसतो. ते विचारतात की पण जीवा, अरे तू नंदिनीसाठी इतकं सगळं केलंस आणि तिला कळूही द्यायचं नाही आहे. तेव्हा जीवा सांगतो की हो, कारण तो हार मला माझ्या आजीने खूप विश्वासाने दिला होता. आमच्या घरात ना त्या हाराची दरवर्षी पूजा केली जाते. त्या हाराचं एक विशेष वेगळं महत्त्व आहे. नंदिनीला जर कळलं की आनंद निवास सोडवण्यासाठी मी तो हार गहाण ठेवलाय, तर मग तिला मोठा धक्का बसेल. उगाचच या सगळ्याचं ती खूप टेन्शन घेईल आणि मला तिला फक्त आनंदात बघायचं आहे. पण पाठीमागून नंदिनी उभी असते आणि ती ऐकते सगळं. तेव्हा तिला धक्का तर बसलेलाच असतो. जेव्हा नंदिनी जीवाला हाक मारते, जीवा मागे पाहतो. नंदिनीने सगळं बोलणं ऐकल्याचं लक्षात येताच त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. इकडे आता काव्या स्वतःच पार्टीसाठी जायला तयार झाल्या म्हटल्यानंतर पार्थ तिला येऊन विचारतो की तुम्ही अजून तयार नाही झालात. तेव्हाच काव्या त्याला सांगते की पण देशमुख, अहो तुम्ही मला तर पार्टीची थीमच सांगितलेली नाही आहे. म्हणजे नक्की काय वेशभूषा असणार आहे? आता बायकोला घेऊन जाण्याची अट आहे म्हटल्यानंतर वेगळं अजून काहीतरी ठेवलं असेलच ना? ती मुद्दामच विचारते. त्यावर पार्थ म्हणतो की तुम्हाला जे आणि जसे कपडे घालायचे तसे घाला. साडी नेसायची असेल तरी पण नेसू शकता. मला काही फरक पडत नाही, कारण कोणत्याही कपड्यात तुम्ही तितक्याच सुंदर दिसता. तेव्हा काव्या त्याच्याकडे वळून बघते, कारण माझ्या नजरेत माझ्यासाठी तुम्ही फक्त परफेक्ट वाईफच असणार आहात. तेव्हा आपलं कौतुक, पार्थच्या तोंडून कॉम्प्लिमेंट ऐकून काव्या अक्षरशः भारावूनच जाते. आता इकडे धक्का बसलेली नंदिनी जाऊन जीवाला विचारते की जीवा, अहो काय करून ठेवलं तुम्ही हे? माझ्यासाठी तुम्ही इतकी मोठी जोखीम पत्करलेत, इतका मोठा त्याग केलात. तेव्हा नंदिनीच्या डोळ्यात अश्रू दाटून येतात, कारण जीवाने पुन्हा एकदा गोंधळच घालून ठेवलेला असतो. जीवा, घरच्यांना जेव्हा हे सत्य कळेल ना, तर मला नाही वाटत की आई, बाबा, पार्थ तुम्हाला माफ करू शकतील. अहो त्यात तुम्ही जो हार गहाण ठेवला आहेत ना, त्याच्यासोबत घरातल्या प्रत्येकाच्या भावना जोडल्या गेलेल्या आहेत आणि तुम्ही चक्क त्या भावनाच त्यांचाच सौदा करून टाकलात. तेव्हा नंदिनीला तो समजावण्याचा प्रयत्न करतो की हे बघ नंदिनी, प्लीज ऐक माझं. अगं मी त्यावेळी काय करू शकणार होतो? सिच्युएशनच अगदी तशी होती. तेव्हा नंदिनी म्हणते की मला कळतंय जीवा, तुम्ही त्यावेळी कोणत्या मनस्थितीतून गेला असाल. अहो पण हे सगळं करत असताना, इतकं मोठं टोकाचं पाऊल उचलताना तुम्ही निदान आईबाबा किंवा पार्थला तरी विश्वासात घ्यायला हवं होतं. तेव्हा जीवा नंदिनीला रडताना बघून समजावतो की जीवा, तिला सांगतो नंदिनी प्लीज प्लीज तू पॅनिक होऊ नकोस आणि टेन्शन तर अजिबात घेऊ नकोस. हे बघ मला सांग की त्यावेळी तुझ्यासाठी महत्त्वाचं काय होतं? आनंद निवास. आणि माझ्यासाठी महत्त्वाचं होतं तो म्हणजे तुझा आनंद. हे बघ नंदिनी, मला कळतंय की माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आणि आनंद निवास परत मिळवण्याच्या नादात मी खूप मोठी किंमतसुद्धा चुकवले. पण नंदिनी प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव. जर तू माझ्यासोबत असशील ना, तर मी कोणतंही संकट पार करू शकतो. तेव्हा नंदिनी जीवाला विचारते की पण जीवा, आता ते हार सोडवण्यासाठी पैसे आपण कुठून आणणार आहोत आणि रक्कमही थोडी नाही आहे. तेव्हा जीवा म्हणतो की नंदिनी प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव. तुझा विश्वासच माझं पाठबळ असेल. जसं आपण आनंद निवास परत मिळवलं, अगदी तसंच लवकरात लवकर मी आजीचा तो हारसुद्धा परत आणेन. तरीही नंदिनीला खूपच टेन्शन येतं. मनात भीती दाटून येते की घरातल्यांना सत्य कळलं तर जीवाचे काही खैर नाही आहे आणि त्यांना असं अंधारात ठेवून जीवाने खूप मोठी जोखीम पत्करले. तेव्हा जीवा परत परत तेच समजवत राहतो की नंदिनी तू फक्त आनंदी राहा. आता तो हार सोडवण्यासाठी पैसे नक्की कसे उभे करायचे ते मी बघतो आणि मी प्रॉमिस करतो तुला की मी आत्ता कोणताच गोंधळ घालणार नाही आहे. मी माझ्या कष्टाच्या मेहनतीच्या पैशातूनच तो हार नक्की सोडवून आणेन. माझ्यावरती इतका तरी विश्वास ठेव नंदिनी प्लीज. आता नंदिनीला नाईलाज असतो, तिला विश्वास ठेवण्या वाचूनही पर्याय नाही. आणि तसंही जीवाने तिच्यासाठी किती मोठा त्याग केला आहे, एवढी मोठी जोखीम पत्करले, ते पाहूनच नंदिनी अक्षरशः भारावून गेलेली असते. मनातच ती जीवाच्या कामाला खरं तर सलामच ठोकते की जीवा
खरंच माझ्यासाठी इतका मोठा त्याग केलात. तुम्ही तुमच्याच घरच्यांच्या विरोधात गेला आहात. हे बघा, मला कळतंय की जेव्हा सत्य घरातल्यांना समजेल ना, तर घरातले तुम्हाला माफ करणार नाही आहेत. पण माझा तुमच्यावरती विश्वास आहे जीवा, की तुम्ही जसं आनंद निवास परत मिळवलं, तसंच हा हारसुद्धा सन्मानाने परत घरात घेऊन यालच. आणि त्याच एका क्षणात नंदिनीचा जीवावरचा विश्वास दृढ होतो. त्यानंतर रात्री काव्या जेव्हा साडी नेसून येते, तेव्हाच पार्थची विकटच पडते. साडीमध्ये ती इतकी सुंदर सोज्वळ दिसत असते ना, की पार्थ तिच्याकडे पाहतच राहतो. तेव्हाच काव्या चुटकी वाजवून पार्थला भानावर आणते. मुद्दामच ते विचारते की देशमुख, आज पार्टीला जायचं ना नक्की? तेव्हा तो म्हणतो की हो हो. तर आता इकडे पार्टीमध्ये गेल्यानंतर बघा, पार्टीमध्ये सर्वच जण आलेले असतात. काव्याला थोडंसं संकोच वाटतोच. पार्थ येता क्षणी सर्वच जण त्याला घेराटा घालतात. जे काही एम्प्लॉईज असतात ते पार्थचं खूपच कौतुक करतात, कारण त्यांचा एक नवीन प्रोजेक्टसुद्धा यशस्वी झालेला असतो. आणि त्यासाठी सर्वजण स्टाफ आधी तर पार्थचं अभिनंदन करतात. पार्थसुद्धा खूपच खुश असतो. जेव्हा त्या सर्वांचं लक्ष काव्याकडे लागतं, तेव्हा सर्वजण काव्याचं सुद्धा खूपच कौतुक करतात. पार्थला ते विचारतात की या काव्या मॅडम ना, खरंच खूप सुंदर दिसत आहेत त्या. पार्थला आता खूपच अभिमान येतो. तो आनंदाने सांगतो की हो, या काव्या माझ्या पत्नी आहेत. आता तिथे नुसतं काव्याचा कौतुक सोहळा साजरा होतो. आता ते कसं काय? पार्थ जेव्हा हॉस्पिटलमध्ये होता, तेव्हा पार्थ अचानकच कोमात गेला आणि तो जीवन मरणाच्या दारात उभा असताना काव्याने त्याच्यासाठी काय एफर्ट्स घेतले ते सगळं आता या स्टाफ मेंबरपर्यंत पोहोचलेलं असतं. आणि काव्याने सत्यवानाची सावित्री बनून तिच्या नवऱ्याचे पार्थचे प्राण परत कसे आणले याची कहाणीसुद्धा त्यांना माहीत झालेली असते. पार्थसाठी काव्याने स्वतःचा हातही चाळून घेतला, म्हणूनच तिथले एम्प्लॉईज काव्याचं खूपच कौतुक करतात. काव्या तर अगदी भारावून जाते. पण आता त्या पार्टीमध्ये ऑफिसची पार्टी आहे म्हटल्यानंतर रम्या तर असणारच. आता त्या रम्याचा इतका जळफळाट होतो ना. आता तिथले काही वरिष्ठ एम्प्लॉईज जे असतात ते पार्थचं कौतुक करत म्हणतात की खरंच पार्थ, उलट तू नशीबवान आहेस की काव्यासारखी बायको तुला मिळाली आहे. तेव्हा पार्थ तिच्याकडे पाहत हसत म्हणतो की खरंच मलाही तेच वाटतं. तेव्हा काव्या चकित होते. पार्टीमध्ये सर्वांसोबत तर काव्याची पार्थने ओळख करून दिलेलीच असते. त्यानंतर पार्थ आणि काव्या दोघेही पार्टीतच एका कोपऱ्यात शांतपणे उभे असतात. तेव्हा पार्थ काव्याला काहीतरी खाण्यासाठी आग्रह करतो. काव्याच्या चेहऱ्याचे हावभाव पाहता पार्थ विचारतो की काय झालं काव्या, तुम्हाला इथे ठीक वाटत नाही आहे का? तुम्ही इतके अस्वस्थ का आहात? तेव्हा काव्या सांगते की नाही, माझ्यासाठी हे सगळं खूपच नवीन आहे ना. इथले एम्प्लॉईज वगैरे मी त्यांना साधं ओळखतही नाही. तेव्हा पार्थ मुद्दामच म्हणतो की पण ते तरी ओळखतात ना या मांजरीला. तेव्हा काव्या म्हणते की पार्थ, आपण आता पार्टीत आहोत, आपल्या रूममध्ये नाही आहोत एकमेकांना मांजर बोका म्हणून चिडवायला. पार्थ काव्याकडे पाहत मनात विचार करतो की काव्या, खरंच आज सर्वच जण तुमचं किती कौतुक करत होते आणि मला याच गोष्टीचा इतका अभिमान वाटतोय की आज माझ्याच ऑफिसच्या पार्टीमध्ये माझं सोडून माझ्या पत्नीचं कौतुक झालं. पार्थला आनंदाचा हुरूप येतो. काव्याचं इतकं कौतुक, तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मात्र रम्याचा नुसता तिळपापड होतो. काव्या पार्थला थोडी रिक्वेस्ट करते की प्लीज तुम्ही माझ्यासोबत इथे थांबाल का? काय आहे, माझी इथे जास्त ओळख नाही आहे, तुम्ही सोबत असाल तर मला थोडं सुरक्षित वाटेल. तेव्हा पार्थ थोडं काव्याच्या जवळ जातो आणि तोंडाचाच पुटपुटतो की तुम्ही माझ्या बाजूला उभे आहात, यापेक्षा माझ्यासाठी मोठा आनंद दुसरा काही असूच शकत नाही. खरंच काव्या, मी तुम्हाला कधीच एकटं सोडणार नाही. आता त्या पार्टीमध्ये ज्या काही एम्प्लॉईज बायका असतात, आता बायकांचं आहेच एकमेकांविषयी बोलणं, तेव्हा तिथे त्यांच्या तोंडूनही फक्त काव्याचं कौतुक सोहळाच चालू असतं की पार्थ आणि काव्याचं किती विचित्र भयानक परिस्थितीमध्ये लग्न झालं होतं. पण ते दोघे आता एकमेकांसोबत किती आनंदी दिसत आहेत ना. त्यांच्या नात्याबद्दल अनेक अफवा होत्या, पण आता एकत्र
त्या दोघांना पाहिल्यानंतर असं वाटतंय की ते दोघे एकमेकांवरती खरंच खूप प्रेम करत असतील. आणि खरंच काव्या ही पार्थ सरांसाठी परफेक्ट पत्नी आहे हे ऐकून तर रम्या त्या बायकांकडे डोळे वटारूनच पाहते. तिकडे पार्थ काव्याचं गुलुगुलू चालूच असतं. एकमेकांसोबत छान गप्पा रंगलेले असतात आणि इथूनच हळूहळू त्यांच्या नात्यातली जवळीक वाढते. हळूहळू त्यांचं नातं घट्ट होतानाचं दिसतं. पण आता सर्वात मोठा धमाका होणं बाकी आहे प्रेक्षकांनो. आता पार्टी वगैरे तर संपते. पार्थ काव्या दोघेही घरी जातात. जीवाने गुपचूपच आजीचा हाराचा सौदा केल्याचं सत्य आता अखेर देशमुखांसमोर येणार आहे. पण ते सत्य नक्की सर्वांसमोर येतंय तरी कसं, आणि त्यात आता जीवाला नंदिनीची साथ कशी मिळते ते आपण पुढील व्हिडिओत बघूयात.